महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूरचे आमदार काशीराम पावरा 1,45,944 मतांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी। विरोधक चारही मुंड्याचीत, सर्व विरोधकांची डिपॉझिट जप्त, शिरपुरात जल्लोष। शिरपूरचे आमदार काशीराम पावरा 1,45,944 मतांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून विरोधक चारही मुंड्या चीत झाले आहेत, तर सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आहे। शिरपूर जनकविला आमदार कार्यालय, मतमोजणी ठिकाणी तसेच सर्वत्र शहरासह तालुकाभर मोठा जल्लोष करण्यात येत आहे। विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 6 उमेदवार रिंगणात होते। भाजपचे उमेदवार आमदार काशीराम पावरा यांनी 1,78,073 मते मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य प्राप्त केले। त्यांनी प्रमुख विरोधी उमेदवार असलेले डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा 1,45,944 मतांनी पराभव केला। शिरपूर तालुक्यातील जनतेला सुख सोयी सुविधा प्राप्त करून देण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आहेत। जनतेची मनापासून सेवा करणार असून शासकीय लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही अजून यंत्रणा राबविणार। महाराष्ट्रातील सर्वात जास्त शासकीय योजनांचा लाभ आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेला मिळवून दिला आहे। यापुढे आमच्या तालुक्याची जनता सुखी संपन्न होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। आज शिरपूर विधानसभा निकाल हाती आलेला आहे आणि मला शिरपूर मतदार बंधू भगिनींनी बहुमताने मला विजय केलेला आहे। त्यामुळे मी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय JP नड्डा साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांना सगळ्यांना मी खूप यांचे आभार मानतो। आणि आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांना सुद्धा मी खूप आभार मानतो की त्यांनी सुद्धा फार मेहनत घेतली आणि मी 2009 पासून आमदार म्हणून काम करतो आहे। तेव्हापासून मी शिरपूर विधानसभेमध्ये विकास कामं करतो आहे। आदरणीय आमचे नेते माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलं 2009 पासून। तर 2009 ते 2014, 2014 ते 2019 असं मी 3 टर्म आमदार म्हणून काम केलेलं आहे। 2019 ते 2024 पर्यंत असं 3 टर्म मी आमदार म्हणून काम केलं। शिरपूर तालुक्याच्या विकासामध्ये आम्ही खूप काम केल्यामुळे परत 2024 विधानसभेमध्ये शिरपूर विधानसभा मतदार बंधूंनी मला भरघोस मताने विजय केलेला आहे। त्यामुळे त्यांचं कितीही आभार मानलं ते कमीच पडणार आहे। आणि त्याचबरोबर सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सगळे पदाधिकारी, नेते मंडळी सगळ्यांचं खूप मी आभार मानून मला शिरपूर तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो।